नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत जे काही निधी वितरण करण्यासाठी शासन निर्णय काढण्यात आलेला आहे 19 ऑगस्ट 2026 रोजी. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकताय. जे काही संपूर्ण कर्जमाफी असेल, या कर्जमाफी साठी संपूर्ण जे काही 20,552 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि त्या अंतर्गत जे काही योजनासाठी काढण्यात आलेली जी काही यादी वगैरे होती, त्या संपूर्ण आतापर्यंत ज्यांची केवायसी वगैरे झालेली आहे त्यांच्यासाठी पहिली यादी असेल, दुसरी यादी असेल, यांच्यासाठी जो काही आहे तो 7,000 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता. आणि त्यानंतर जे काही राहिलेले शेतकरी होती त्यांच्यासाठी एकूण आता 4,000 कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच अनुषंगानं तो निधी वितरित करण्यासंदर्भातील हा जी.आर. काढण्यात आलेला आहे. अशा पद्धतीनं 20,552 कोटीमधून आता सद्यस्थितीला जर पाहिलं तर त्याच्यामध्ये टोटल 11,000 कोटी इतका हा निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणि त्याच अनुषंगानं आता जो काही राहिलेले शेतकरी आहेत त्याच्यामध्ये जे काही नियमित कर्जदार वगैरे आहेत आणि खाली जे काही बाकीचे राहिलेले त्यांच्यासाठी 9,551 कोटी इतका निधी शिल्लक आहे. आणि हे 4,000 कोटी लवकरच जे काही पात्र शेतकरी असतील त्यांच्या खात्यावरती वर्ग केले जाणार आहेत. अशा पद्धतीचा हा जी.आर. काढण्यात आलेला आहे. आणि लवकरच जे काही नियमित कर्जदार असतील त्यांचे सुद्धा 50,000 रुपये प्रति शेतकरी यांचे हे प्रोत्साहनपर अनुदान त्यांना दिलं जाणार आहे. त्यांच्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध आलेला आहे. अशा पद्धतीचं नवीन अपडेट आहे. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.